आम्हाला भेटले सगळे चोर हा विषय आणायचा म्हणजे नक्की सांगू का तुम्हाला. आपण बहुतेकदा प्रयत्न करत असतो पुढे जाण्याचा आणि अशी लोक काही आपल्याला भेटत जातात आपल्या लाईफमध्ये की ते सांगतात की तू हे हे केल्यामुळे तुला ते ते मिळेल आणि आपलं साधं भोळं आपल्याला काय एक्सपिरियन्स नसतो, आपण हे ऐकत जातो ते म्हणतील तसं. असं वाटतं की तो पुढचा माणूस खरं बोलतोय, आपल्या भल्याचं बोलतोय, आपण ऐकत जातो. आपणही त्याच्यामध्ये थोडंफार आपलं भलं बघतच असतो ना, का आपलं वाईट व्हावं असं आपल्याला वाटत असतं. चोराने जरी आपल्याला खाली खेचलं ना, तरी त्यांनी तो ना आपली जिद्द चोरू शकत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण आपली जिद्द ही चोरीला कधीही न जाण्यासारखी आपली जिद्द असते. चोरांनी केल्या असतील चोरी, तुम्हाला फेक स्कीमा सांगून तुमचे पैसे, तुम्हाला खूप मोठी स्वप्न दाखवून तुमचे पैसेच लुबडले असतील. करतात, भरपूर असे चोर वावरतात आपल्या आजूबाजूला. बिचार तोंड करतात, आपल्याकडून पैसे काढून घेतात मला, आणि आपण आपलीच पैसे मागायला गेलो की आपल्यावरच वरचढ होतात. आणि काय करतात हे तुम्हाला वेगळं काही सांगायची मला नाही गरज वाटत. पण अशा चोरांना मला हेच सांगावंसं वाटतं की त्या चोर आपली जिद्द नाही चोरून घेऊ शकले. आपली जी लढण्यासाठीची जी ताकद आहे ना आपल्यामध्ये, ती कधी चोरू शकत नाहीत ती लोक. कारण ते फक्त आपला लॉस कुठं करतील, फायनान्शियल, थोडाफार मानसिक पण करतील. कारण तो जो लॉस झालेला असतो ना, तो आपल्याला विसरता येत नाही. आणि स्वतः आपण आत्मपरीक्षण करतो की आपण ही चूक त्यावेळेला त्या माणसाच्या शब्दाखातर किंवा त्यांनी जे आपल्याला मोठमोठी स्वप्न दाखवलेली असतात ती आपण आपल्याबरोबरही तो जसं बोलतोय तसंच घडेल असं त्या ऐकून आपण त्याचं फायनान्शियल ॲडवाईस ऐकलेला असतो. म्हणून आपला थोडासा मानसिक त्रास नक्की होणार यातून. पण तो आपलं काय एक दोन रात्रीची झोप उडवेल किंवा आपला ताणतणाव वाढवेल, आपला थोडासा BP हाय करेल. पण आपण ज्या वेळेला त्यातून बाहेर येतो ना, त्यावेळेला आपण त्या कुंभकर्णासारखे झोपलेला असतो. आणि त्या झोपेमध्ये ना आपल्याला किती टोचलं गेलंय, किती मुंगळे चावले, किती मुंग्या चावल्या. अक्षरशः त्या कुंभकर्णाच्या कानापुढे जाऊन ना ढोल नगारे वाजवले तरी तो 6 महिने उठत नव्हता. हे आपण पाहिलेलं आहे आधी. अगदी तसंच आपल्याला कळतं म्हणून आपल्या हाताने चूक घडत नाही, ना कळतेपणानेच होते. आणि ज्या वेळेला आपल्याला हवा असा रिझल्ट येत नाही ना, त्यावेळेला कळतं की ती आपली चूक होती म्हणून. पण आपल्याला हवा असा रिझल्ट आला ना की आपल्याला असं वाटतं की आपण बरोबर, आणि नाही आला ना तर आपल्याला असं वाटतं की आपण चुकलो. पण फायनान्स अशी गोष्ट आहे की आपण जन्माला आलो तरी आपल्याला पैसा लागतो, आपण जगत असलो तरी लागतो आणि मेलो तरी लागतो. मग ही गोष्ट जी आहे ना ती लवकर माणसं विसरत नाहीत. पण म्हणून चोर जिंकतात का सांगा मला? नाही. ते ना सगळ्यात मोठं काय, आणि तो बाहेरचा कोणी नसतो, आपल्या नात्यातून आसपासमधलाच माणूस असतो की आपला त्याच्यावरचा विश्वास असतो. आणि एकदा आपला तो विश्वास मेला ना की तो आपल्याला हारून बसलेला असतो तिथे. तो फ्युचरमध्ये कितीही आपल्याशी चांगला वागला, कितीही आपल्या मनासारख्या गोष्टी केल्या किंवा कितीही लाडीगोडी लावली, जवळ येण्याचा प्रयत्न केला, तरी आपण त्याच्यापासून 4 हात लांबच असतो. त्याच्यापासून व्यवहार दूरच ठेवतो. आणि जर तो नात्यातून असेल ना तर त्याच्याशी तो समोर असला तरी आपल्याला दिसेनासा होतो. त्याचं काय चाललंय हेही आपल्याला नको असतं विचारणंही. मग अशी आर्थिक फसवणूक ही पर्सनली माझी झालेली आहे. म्हणून म्हटलं की अशी प्रत्येकावर वेळ आलेली असेल की म्हणजे आर्थिक फसवणूक ही घरातलाच कोणीतरी एखादा माणूस करून जातो. पण त्याचा ताण घेऊन आपण विचार करून इतकं बोर होत राहतो. पण एवढी खरंच गरज असते का?
कारण तो जो व्यवहार आपण करतो ना, त्या त्या माणसावर विश्वास ठेवून केलेला असतो. त्यात आपली चुकी ती नसती, कारण त्याला आपण जवळचा समजलेला असतो. तुमच्याबरोबर कोणी केलेत का असे व्यवहार आणि त्याच्यामध्ये फेल तुम्ही गेलेत का? गेले असेल तर कमेंट्स करून सांगा. कारण मी ज्यावेळेला माझा फायनान्स ज्यावेळेला चेक करते, आता डिटेल्स मी इथे नाही सांगू शकत. पण ज्यावेळेला माझा फायनान्सचा विषय येतो ना, त्यावेळेला मला माझ्या अगदी जवळच्याच नातेवाईकांनी मस्त पानाला चुना लावतात ना, तसा चुना लावलेला असतो. पण त्यांनी माझी ध्येय चोरलेलं नाहीये. त्यांनी माझ्या स्वतःवरचा विश्वास चोरलेला नाहीये. मी करत राहणार आहे. मी करत राहणार आहे आणि मी जिंकणार हे मला माहितीच आहे.